पुढील 2 ते 3 दिवसात राज्याच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता। चंद्रपूरमध्ये उष्ण लाटेचा तर पालघर जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता, तर उर्वरित राज्यात वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता। हवामान विभागाने दिला येलो अलर्ट। कोकणात मान्सून दाखल होऊन काही दिवस उलटले तरी सिंधुदुर्गात पावसाने अद्याप जोर धरलेला नाही। पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा मात्र चिंतेत। कल्याण पश्चिमेत हलक्या पावसाची हजेरी उकाड्याने हैराण नागरिकांना काहीसा दिलासा। जूनचा दुसरा आठवडा उजाडला तरी मान्सूनचं आगमन नाही। रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये सकाळी पावसाची जोरदार हजेरी। सलग 1 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा, उष्णतेपासून नागरिकांना दिलासा। बेळगाव जिल्ह्यात मान्सूनच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस। बैलहोंगळ आणि सौदत्तीत पुरात वाहनं वाहून गेली। रस्त्यावर दुचाकी पकडण्यासाठी चालकांची धावपळ। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वागदर्डी परिसरात जोरदार पाऊस। पावसामुळे डाळिंब बागेचं मोठं नुकसान। कृषी अधिकारी तलाठ्यांकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश। अमरावतीत काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवटेकडीवरील अनेक झाडं कोसळली। झाडं उन्मळून पडल्यानं फॉगिंग सिस्टीम बंद। महानगरपालिकेकडून पडलेली झाडं हटवण्याचं काम सुरू। पुण्याच्या शिरूर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची चाहूल। शेतकऱ्यांकडून शेतातील कामांना वेग। पारोडी गावातील शेतांमध्ये भुईमूग काढण्याची लगबग। पारंपरिक लोकगीत गात भुईमूग काढणी। बीड परळी महामार्गाच्या कामांमुळे धारूर तालुक्यातील शेती पिकं धोक्यात। भोपा परिसरातील एका शेतकऱ्याचं 1.25 एकरातील पपई आणि मिरची पिकाचं नुकसान। धुळीमुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया थांबवून वाढ खुंटली। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे केळी बागांना फटका। वादळी वाऱ्यामुळे 648 हेक्टरवरील केळीच्या बागा जमीनदोस्त। वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील इंझाळा गावात वादळी वाऱ्यासह पाऊस। वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडाल्यानं मोठं नुकसान। निरंजन धनस्कर, संजय गुडवे यांच्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नांदेडच्या किनवटमधील अप्पाराव पेठ परिसरात मुसळधार पाऊस। पावसामुळे गोंडजिवली नाक्याजवळील पुलावरून पाणी वाहू लागलं। जळगावमध्ये वादळी पावसाचा केळी पिकाला मोठा फटका। आजच्या बैठकीत बाधित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी। मुख्यमंत्री आणि संबंधित आमदार लवकरच कृषी मंत्र्यांसोबत बैठक घेऊन पुढील कार्यवाही निश्चित करणार। सांगलीच्या वारणा पट्ट्यात भुईमूग सोयाबीन पेरणीला सुरुवात। मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतशिवार गजबजलं। बीडच्या परळी तालुक्यात खत बियाणं खरेदीसाठी शेतकऱ्यांनी दुकानासमोर गर्दी केली। सकाळी 7 वाजल्यापासूनच अनेक खत बियाणे विक्री केंद्रासमोर शेतकऱ्यांची गर्दी। टोकन असूनही खत बियाणं मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। नागपूरमध्ये बनावट एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या अवैध व्यापारावर कृषी विभागाची कारवाई। 7,19,000चा बनावट साठा जप्त। कापसाच्या एचटीबीटी बियाण्यांची 798 पाकिटं जप्त। वाशिम जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य। योजनेचा पुढील हप्ता मिळण्यासाठी 30 जून 2024 पूर्वी ई-केवायसी पूर्ण करणं आवश्यक। खरीप हंगामाच्या तोंडावर वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीच्या दरात घसरण। अवघ्या आठवड्याभरात तुरीचा भाव हा प्रति क्विंटल 8,200 रुपयांवरून 7,700 रुपयांपर्यंत खाली घसरलाय। पालघरच्या डहाणूतील साखरे गावावर पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ। धरणालगतच्या साखरे गावातील नागरिकांची हंडाभर पाण्यासाठी भटकंती। संतप्त ग्रामस्थांकडून हंडा मोर्चाकडे ठिय्या आंदोलन। जालना जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट कायम। 67 लघु मध्यम प्रकल्पात केवळ 18% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक। पुण्यातील खडकवासला धरणात अवघा 0.84 टीएमसी पाणीसाठा शिल्लक। यंदा पर्जन्यमान कमी असल्याने पाण्याचं नियोजन करावं लागणार। सलग दुसऱ्या दिवशीही नाफेड एनसीसीएफची बाजार समित्यांकडे पाठ। जिल्हाधिकारी बैठकीतील निर्देशानंतरही शासकीय कांदा खरेदीसाठी खरेदीदार संस्था बाजारातच फिरकल्या नाहीत। कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट। पंढरीच्या आषाढी वारीचा उत्साह आता 7 तास समुद्रापार पोहोचला। लंडनमधून मराठी भाविकांची पहिली ग्लोबल वारी पंढरपूरकडे रवाना। लंडन, नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स अशा 12 देशांमधून प्रवास करत ग्लोबल वारी 25 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचणार। नाशिकच्या येवल्यात ठिकठिकाणी भुजबळांच्या नाराज कार्यकर्त्यांचे बॅनर। साहेब निर्णय घ्या अशा आशयाचे बॅनर। तसंच संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। राज्यसभेची उमेदवारी राजेंद्र जैन यांना देण्यात आल्यानं भुजबळांचे कार्यकर्ते नाराज।
वाशिम शहरातील नाट्यगृहाला अखेर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव. नगर परिषदेकडून अधिकृत ठराव पारित करत अनेक वर्षांपासूनची नागरिकांची मागणी मान्य. पिंपळणे नगर परिषद प्रभाग क्रमांक 2 मधील अ आणि ब च्या पोटनिवडणुकीत 8 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. उमेदवारांना निवडणूक चिन्हाचं वाटप गुरुवारपासून प्रचाराला सुरुवात होईल. भोरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रोत्साहन भत्त्यासाठी पंचायत समिती समोर बेमुदत आंदोलन. ढोल झांज वाजवत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी. 252 कर्मचाऱ्यांना अद्याप 23,000 रुपयांचा भत्ता मिळालेला नाही. रत्नागिरीतील लांजा ते कोल्हापूर अंतर 30 किलोमीटरने कमी होणार. भांबेड गावडी घाट रस्त्याचं काम पूर्णत्वास. आमदार किरण सामंत यांनी स्वखर्चातून केला 4 किलोमीटर रस्ता पूर्ण. अहिल्यानगरच्या पाथर्डीतील अकोला गावात माहिती मागणाऱ्या तरुणाला ग्रामसेवकाकडून मारहाण. ग्रामसेवकांनी तरुणाचा अर्ज फाडून मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ही घटना 4 दिवसांपूर्वी घडल्याची माहिती. जळगावातील चारठाणा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः दुरावस्था. संपूर्ण रस्ता उखडल्याने वाहन चालकांसह पादचाऱ्यांनाही नाहक त्रास. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार. तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. जळगावच्या पाचोऱ्यातील राजुरी आणि पिंपळगाव परिसरात ग्रामस्थ पुलाच्या मागणीसाठी आक्रमक. नवीन पुलाचं काम तातडीने सुरू न केल्यास उपोषण करण्याचा ग्रामस्थांचा इशारा. कराड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वितरण. कराड पंचायत समितीच्या सभापती नंदाताई यादव, शिक्षणाधिकारी बिपिन मोरेंच्या हस्ते शाळांना पाठ्यपुस्तक वितरण. राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप. आरटीओ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नोंदणी आणि परवाने थांबले. आरटीओ कार्यालय बंद असल्याने नागरिकांना त्रास. वाहन नोंदणी, परवाने मिळवणे, दुरुस्ती परवाने, प्रतिनियुक्ती आणि इतर आरटीओ सेवा ठप्प. गडचिरोलीच्या दक्षिण भागातील 45 गावांचा विद्युत पुरवठा 12 तासांपासून बंद. रात्री आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित. संत तुकाराम महाराजांचा 341व्या देहू ते पंढरपूर पालखी सोहळ्याची तयारी सुरू. यंदा पालखी रथ सेवेसाठी खिल्लार जातीच्या 3 बैलजोड्या खरेदी केल्या जाणार. पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात सध्या जतन आणि संवर्धनाचं काम सुरू. दगडी बांधकामाच्या पॉलिशिंगमुळे मंदिरातील जुनी शिल्पकला आणि कलाकुसर पुन्हा उजेडात. जवळपास 700 वर्षाचा इतिहास लाभलेल्या या मंदिराचं मूळ वैभव जपण्याचा प्रयत्न सुरू. नातवंड सांभाळ करत नसल्याने एका वृद्ध आजीला जमीन परत करत लातूर जिल्हा प्रशासनाकडून न्याय. कारसा येथील हौसाबाई लहाडे यांनी नातवंडाच्या नावावर केलेली जमीन मालमत्ता परत मिळावी असा त्यांनी दावा केला होता. पिंपरी चिंचवड पालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई. चिखली कुदळवाडी परिसरात अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त. अनधिकृत धार्मिक स्थळावरही कारवाई. संतप्त जमावाकडून तोडफोड. तोडफोडीत काही जण जखमी झाल्याची माहिती. परभणीत अनेक एटीएममध्ये कॅश उपलब्ध नसल्याने ठणठणाट. कॅश संपल्याने अनेक बँकांसमोरील एटीएम बंद. मागील 3 महिन्यांपासून कॅशचा तुटवडा जाणवत असल्याचा नागरिकांचा आरोप. जालन्यात अप्पर पोलीस अधीक्षकांनी घेतली रेकॉर्डवरील गुन्हेगारांची परेड. 100 गुन्हेगारांची उपस्थिती. भविष्यात कोणताही गुन्हा करू नये यासाठी गुन्हेगारांकडून बॉन्ड लिहून घेणार. अप्पर पोलीस अधीक्षकांची माहिती. सांगलीतील विटामध्ये गोट फार्ममधील दिलशान नावाचा बीटल जातीचा बोकड जखमी झाल्याने मिरजेत उपचारासाठी दाखल. उत्कृष्ट वंशामुळे या बोकडाची किंमत 20 लाख रुपयांहून अधिक असल्याची माहिती. तर या बोकडाची सध्या राज्यभरात चर्चा आहे. वर्ध्याच्या सरंगार गणनेत पाणपक्ष्यांची 438 घरटी आढळली. वसाहतीमध्ये 5 प्रजातींचे पाणपक्षी आढळले. निसर्ग साथी फाउंडेशन आणि महाराष्ट्र पक्षीमित्र वर्धा जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने घरट्यांची गणना. मान्सूनच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पाण्यासाठी व्याकुळ काळविटांचा कळप कॅमेऱ्यात कैद. दक्षिण सोलापूरच्या बोरामणी गावामध्ये माळरानावरील काळविट मान्सूनच्या प्रतीक्षेत. प्राणीमित्र पप्पू जमादार यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली ही दृश्य. जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याची शिवीगाळ करत कारागृह पोलिसाला मारहाण. कैद्याकडून पोलिसाला चापट बुक्क्यांनी बेदम मारहाण. बाहेर थांबण्याची वेळ संपल्यानंतर बॅरेकमध्ये जायला सांगितल्याच्या रागातून ही मारहाण. जालन्यातील चंदनझिरा पोलिसांकडून गुप्त माहितीच्या आधारे बेकायदेशीररित्या दारूची विक्री करणाऱ्या दोघांना अटक. 288 देशी दारूच्या बाटल्या ताब्यात. 1 लाखापेक्षा अधिक मुद्देमाल जप्त. नागपुरात सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याची घटना. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू. संभाजीनगरमध्ये प्रतिबंधित गुटखा वाहतुकीवरील कारवाई दरम्यान गोंधळ. कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न.
छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंज परिसरातील ही घटना. गोंधळात प्रतिबंधित गुटख्याने भरलेला ट्रक घटनास्थळावरून पळवला. अहिलानगरच्या मिस्किननगर परिसरातील कृपाल आश्रम आध्यात्मिक संस्थेत चोरी. चोरटे सीसीटीव्हीत कैद. आश्रमातील दानपेटीतून 17,300 रुपयांची रोख रक्कम लंपास. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात कचऱ्याचे डबे चोरी. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. पोलिसांनी चोरट्यांवर तात्काळ कारवाई करण्याची रहिवाशांची मागणी.